साईबाबांच्या शिर्डीत आज गुरुपौर्णिमेचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे। साईबाबांना गुरुस्वरूप मानणारे लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले असून साईबाबांची शिर्डी गजबजून गेली आहे। 3 दिवस चालणाऱ्या उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस असून देशविदेशातून आलेल्या भाविकांना आज साईबाबांचे दर्शन मिळावे यासाठी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे। साईबाबांच्या शिर्डीत 3 दिवस गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो। आज उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस असून साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर पादुकांच्या मिरवणुकीने आजच्या दिवसाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे। साईबाबांचे मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त पायी पालख्या घेऊन शिर्डीत पोहोचले आहेत। साईबाबांना गुरुस्वरूप मानणारे लाखो भक्त आज साई दर्शनाला येण्याचा अंदाज असून संस्थांच्या वतीने भक्तांची निवास, भोजन, दर्शन आणि सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे। आज आलेल्या प्रत्येक साई भक्ताला दर्शन मिळावे यासाठी साई मंदिर रात्रभर खुले राहणार असल्याची माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। ओम साईराम। बाबांच्या कालावधीमध्ये जे बाबांचे भक्त जे नुलकर आणि इतर भक्तांनी जो आहे ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आहे बाबांची पूजा केलेली होती आणि तेव्हापासून जे आहे ते गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो। संस्थांनी जे आहे आता हा 3 दिवसाचा जो उत्सव जो आहे कालपासूनच उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। मोठ्या प्रमाणावर भक्तांनी जे आहे या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। दर्शन लाईन जी आहे सकाळीच फुल झालेली आहे आणि आता ते थोड्याच वेळात जे आहे ते रोडवर येईल अशी शंका आहे। म्हणजे 20-25 हजार भक्त जे आहेत आत्ताच एका वेळेस जे आहे ते दर्शन लाईनमध्ये आहे। हे सर्व भक्तांचं दर्शन जे आहे ते चांगल्या रीतीनं व्हावं, त्यांची प्रसाद भोजनाची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था तर केलेलीच आहे। सर्व व्यवस्था संस्थांनी केलेली आहे। जगभरामध्ये जवळपास 63 देशामध्ये जे आहेत ते बाबांचे भक्त आहेत। म्हणजे बाबांचा साई परिवार जो आहे, आमचा साई परिवार जो आहे आपला, तो 63 देशामध्ये सध्या आहे आणि प्रत्येक भक्त जो आहे तो बाबांना गुरुच्या स्थानी मानतो आणि गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे। गुरुला आपल्या जीवनामध्ये अनन्य असं साधारण असं महत्त्व आहे। आपल्या जीवनाला आकार देण्याचं, आपल्या जीवनाला मार्गदर्शन करण्याचं, दिशा देण्याचं काम जे आहे ते गुरु करत असतात आणि अत्यंत समर्पित भावनेने जे आहेत सर्व भक्त जे आहेत ते बाबांची सेवा करत असतात। मंदिराला सजावट करण्यात आली, किती लाख रुपये जे आहे अत्यंत आकर्षक अशी सजावट जी आहे बेंगलोरचे साई भक्त आहेत प्रकाश, त्यांनी भक्तांच्या मदतीने ही फुलांची सजावट जी आहे ती केलेली आहे। म्हणजे एकदम पहिल्यांदाच एवढं सुंदर फुलांची सजावट जी आहे ती केलेली आहे। गेट नंबर 3च्या बाहेर जे आहेत मंदिरामध्ये आपण जास्त भक्तांना जे ते सेल्फी काढता येत नाही म्हणून आपण खास व्यवस्था जी बाबांची प्रतिमा असलेल्या फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि तिथं भक्त जे आहेत ते सेल्फी काढण्याचा आनंद जे ते घेत आहेत। समाधीवर सुद्धा जे आहे ते हत्तींचं डेकोरेशन जे हत्ती जे आहेत फुलांची सजावट हत्तींची केलेली आहे आणि अत्यंत चांगला आहे। म्हणजे पाहण्यासारखी सजावट आहे। किती लाख साईभक्त साई दर्शनासाठी आज 3 दिवसात हजेरी लावतील आणि आज साई मंदिर रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुलं असणार। आज जे आहे म्हणजे 3 दिवसाच्या उत्सवामध्ये जे ते जवळपास 3 ते 3.5 लाख साई भक्त जे आहेत बाबांच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे आणि आज होणारी भक्तांची संख्या लक्षात घेता साई मंदिर जे आहे ते 24 तास भक्तांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालेल्या भाविकांनी साईबाबा आमचे गुरु आहेत ही भावना व्यक्त करत देशभरातून आलेल्या भाविकांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यात। मैं चंडीगढ़ से आई हूँ। ओम साईराम। मैं यहाँ 1 हफ्ते से हूँ और मैं यहाँ आती रहती हूँ, हर महीने आती हूँ। मेरे को बाबा बुलाते हैं, जब जब मैं तब आती हूँ। बाबा के बिना मैं कुछ भी नहीं हूँ, जो हूँ जैसी हूँ सिर्फ बाबा की वजह से हूँ। जहाँ हूँ आज मेरे पास सब कुछ है सिर्फ और सिर्फ बाबा की वजह से। बाबा के बिना मैं कुछ भी नहीं हूँ, कुछ भी नहीं। बहुत अच्छा, बहुत अच्छा। मैंने सुबह काकड़ आरती अटेंड करी बाबा की और बाबा मेरे को ऐसा लग रहा था सारी मतलब वहाँ पर है। उस वक्त मुझे महसूस हुए कि बाबा वहाँ है और मेरे को ना बाबा दिख नहीं रहे थे क्योंकि मैं थोड़ी पीछे बैठी थी और बाबा ने एकदम से कहीं से इशारा किया और मेरे को कोई लेके गया कि चलो बाबा के सामने और मैं फिर बाबा के सामने बैठ गई। तो ये बाबा ने मुझे अपनी प्रेजेंस महसूस कराई कि मैं हमेशा तेरे साथ हूँ और आज मैं बहुत खुश हूँ, बहुत ही ज़्यादा। आई एम सो हैप्पी। बाबा को गुरु मानते हैं? बहुत। बाबा ही है मेरे सब कुछ, गुरु नहीं, वो मेरे माँ बाप मेरे
कुछ बाबा है, सब कुछ। यहाँ पर साई संस्थान ने कैसा डेकोरेशन किया? बहुत अच्छा, बहुत ज्यादा अच्छा, इतना अच्छा डेकोरेट किया हुआ है, ऐसे लग रहा है जैसे यहाँ पर ना बहुत बड़ा मेला हो रहा है। मेला क्या है, सब कुछ मतलब त्योहार है। और मैं सबको कहूँगी सारे यहाँ पर आओ और देखो कि बाबा की प्रेजेंस आपको हर जगह अवेलेबल होगी, हर जगह। त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिरात साई भक्तांकडून सुवर्णदानाचा ओघ कायम आहे। मुंबई येथील एका साई भक्ताने गुप्तदानाच्या माध्यमातून तब्बल 47 लाख रुपये किमतीचा 300 ग्रॅम वजनाचा आकर्षक सोन्याचा हार साई चरणी अर्पण केला आहे। विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसात साईबाबांना जवळपास 1,70,00,000 रुपयांचे सुवर्णदान प्राप्त झाले आहे। मुंबई येथील एका साई भक्ताने आपली ओळख गुप्त ठेवत सुमारे 47 लाख रुपये किमतीचा आणि 300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार आज साई चरणी अर्पण केला आहे। अत्यंत आकर्षक रचना आणि सुंदर नक्षीकाम असलेला हा सुवर्णहार संस्थांकडे विधिवत सुपूर्द करण्यात आला। गुरुपौर्णिमेच्या 2 दिवसात साई भक्तांकडून सुवर्णदानाचा विक्रमी ओढ पाहायला मिळत आहे। काल 642 ग्रॅम वजनाचा 1,03,00,000 रुपये किमतीचा सोन्याचा मुकुटही साई चरणी अर्पण करण्यात आला होता। त्यानंतर आता या 300 ग्रॅमच्या सुवर्णहाराची भर पडल्याने अवघ्या 2 दिवसात सुमारे 1,70,00,000 रुपयांचे सुवर्णदान साईबाबांच्या चरणी अर्पण झाले आहे। जी ओम साईराम। आज गुरुपौर्णिमा आहे आणि श्री साईबाबा संस्थांमार्फत जो उत्सव साजरा केला जातो त्याचा आज दुसरा आणि मुख्य दिवस आहे। कालपासून जे आहे भक्तांची रांग जी आहे बाबांच्या दर्शनासाठी लागलेली आहे आणि आजसुद्धा मोठ्या प्रमाणावर भक्तांनी जे आहे बाबांच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। बाबांचं दर्शन झाल्यानंतर जे आहे भरभरून दान जे आहे गुरुदक्षिणा म्हणून ते बाबांच्या झोळीत अर्पण करत असतात। आज मुंबईच्या एका भक्ताने जे आहे जवळपास 300 ग्रॅम वजनाचा जो आहे सोन्याचा अत्यंत आकर्षक असा हार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे। त्याची किंमत जी आहे ते जवळपास 47 लाख रुपये आहे। साई भक्त जे आहेत ते मुंबईचे आहेत आणि दिलेलं दान जे आहे ते गुप्त दान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। अज्ञान साई भक्ताचं हे दान आहे। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त शिर्डीत भक्ती, श्रद्धा आणि दानाचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। देश विदेशातून लाखो साई भक्त साईचरणी नतमस्तक होत असताना सुवर्णदानाचाही विक्रमी ओघ कायम आहे। साईबाबांना गुरुस्वरूप मानणाऱ्या भक्तांच्या अखंड श्रद्धेमुळे शिर्डी पुन्हा एकदा साईमय झाली असून भक्तिभावाने उजळलेला गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।